अहमदनगरमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मांजरीला वाचवण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे। मांजरीला वाचवण्यासाठी पहिल्यांदा घरातील एक व्यक्ती उतरली, त्यानंतर ती व्यक्ती बुडत असताना घरातील इतर लोक त्याला वाचवण्यासाठी खाली उतरल्यानंतर बायोगॅसच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे। तसेच त्यातील एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे। नेवासा तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। ही घटना गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी घडली। घराशेजारी असलेल्या 200 फूट बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये मांजरी पडली। त्यानंतर पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी घरातील एक व्यक्ती खाली उतरली। नंतर त्या व्यक्तीला बाहेर येता आले नसल्याने त्याला वाचवण्यासाठी एकामागे 6 जण एकमेकांना वाचवण्यासाठी खाली उतरले। मात्र खाली उतरल्यानंतर हे 6 जण खड्ड्यात अडकून पडले। घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। विहिरीशेजारी शेणाचे खड्डे मोठ्या प्रमाणावर असल्याने विहिरीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे अवघड झाले। त्यानंतर काही वेळात ग्रामस्थांनी एका व्यक्तीला बाहेर काढले, मात्र इतर 5 जणांचा यात गुदमरून मृत्यू झाला। बायोगॅसच्या खड्ड्यात अडकून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे। माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बाबूराव काळे, बाबासाहेब गायकवाड अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते। मांजरीला वाचवण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे। काल रात्री बायोगॅसच्या खड्ड्यातून 4 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले। त्यानंतर पहाटेच्या सुमारास एक मृतदेह बाहेर काढण्यात आला।